रामकृष्ण हरी मित्रांनो, यानंतर शेना महाराजांनी दुसऱ्या अभंगाचा थोडासा विवेचन आपल्याला सांगितलेलं आहे. दुसऱ्या अभंगामध्ये शेना महाराज काय म्हणतात हे आपण पाहणार आहोत. आमा हेची अलंकार कंठी तुळशीचा हार, नाव घेऊ विठोबाचे म्हणू डिंगर तयाचे, चित्ती चाड नाही न धरू आनिकाची काही, सकळ सुख त्याचे पायी मिळे बैसली या ठाई, शेना म्हणे याविन काही मोक्ष मुक्ती चाड नाही. महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये असा एक मौलिक संदेश दिलेला आहे. त्यांनी ते म्हणतात, शेनाजी ऐहिक व परलौकिक इच्छा आकांक्षाविषयी विरक्त होऊन सांगतात की तुमच्या भौतिक जीवनामध्ये काय चाललेलं आहे त्याची आसक्ती न करता तुम्ही तुमच्या ईश्वराप्रती तुमचा आत्मसाक्षात्कारासाठी काय करता हे शेना महाराज सांगतात. हे शेनाजी महाराज हे विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते. निश्चिम भक्त असून महाराजांचे जे देवाप्रती आदरयुक्त असते ते त्यांची वेगळीच एक नातं तयार होत असते व त्यांना आपल्या अभंगाच्या मार्फत त्यांना काय काय साकडं घालतील, त्यांच्याशी भांडतील, आपलं वैराग्य जीवन, आपलं हे आत्मबोधाचं जीवन कसं सफल करून घ्यायचं हे संतांकडून मित्रांनो थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराज सांगतात, गळ्यामधील तुळशीच्या माळा हेच काय ते आमचे दागिने. हे भौतिक दागिने असले तर आपण सोन्याला मौल्यवान म्हणतो, पण भौतिक दागिने शेना महाराजांच्या मते काय असतील तर हे गळ्यातील तुळशीची माळ त्या विठोबाची सावळ्या हरीची आहे असं शेनाजी सांगतात. आम्ही सदा सर्वदा विठोबाचे नामस्मरण करू आणि स्वतःला त्याचे लढीवाळ लेकरू म्हणून घेऊ. त्याचे नाव घ्यायला मनात लाजलज्जा धरणार नाही की आणखी कशाची पर्वा करणार नाही, कारण या विठोबामुळे आम्हाला सगळी सुखे बसल्या जागी मिळत आहेत. फार काय सांगावे, विठोबाविरहित मोक्षप्राप्तीची देखील आम्हाला आवड उरलेली नाही. खूपच हे संसाराच्या पलीकडे जाऊन आपल्या शरीराच्या भान सोडून सुद्धा शेनाजी महाराज एक वेगळंच काहीतरी सांगतात. ते म्हणतात, विठोबाविरहित मोक्षप्राप्तीची देखील आवड आम्हाला नाही. मोक्षप्राप्ती म्हणजे मित्रांनो ह्या संसाराचा त्याग करून आपल्या जीवाचं अगदी माझा जीव नाही हे देवाच्या वरचं काहीतरी हे असं आपण म्हणतो त्या प्रकारात हे शेनाजी महाराज त्या योग्यतेमध्ये पोहोचण्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतात ते संतांनाच ठाऊक, आपल्या सामान्य माणसाच्याने तिथपर्यंत जाणं होत नाही आणि पोहोचणं होत नाही. विठोबाविरहित मोक्षप्राप्तीची देखील आम्हाला आवड उरली नाही. आवड कशाची तर मोक्षप्राप्तीची सुद्धा नाही, फक्त विठोबाचं ध्यान हे शेनाजी महाराज आपल्या या कवनामधून सांगतात. त्या काळीच समोर एक हीच भावना तुकोबारायांनी पुढील शब्दात व्यक्त केली आहे. यामध्ये शेना महाराजांच्या गाथ्यामध्ये इतर संतांचे खूप अभंग दिलेले आहेत, कारण एक कॉम्बिनेशन केलेलं आहे की शेना महाराज आणि त्या काळचे संत आणि नंतरचे संत, कारण शेना महाराज हे 12व्या शतकात होऊन गेलेले आहेत आणि तुकाराम महाराज हे 16व्या शतकात. जवळपास 400 वर्षाचा अंतर दोन संतांमध्ये आहे, तरी त्यांची एकच विचारसरणी येऊ शकते हे कितपत योग्य आहे आणि कितपत एक वाखाणण्यानं योग्य आहे हे आपल्याला समजून या ठिकाणी घ्यायचं आहे. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, तुझे नाममुखी घेण्याची नावडी जीवातेची घडी झडो माझी. तुझं नाम जर मुखामध्ये नसलं तर ते जीभ माझी झडून जाऊ दे असं तुकाराम महाराज हे आपल्या अभंगामध्ये सांगतात. हे मज देई, हे मज देई, अनेक तुझे काही न मागू तुझं, फक्त एवढंच मला दे, दुसरं काही तुझ्याकडून नको विठोबाराया असं हे साकडं तुकाराम महाराज आपल्या विठोबाला घालतात. मना तुझे ध्यान नाही नित्य सकळ, धिगते चांडाळ जोळो तुझविन जिने नाही मज चाड, तुका म्हणे गोड नाम तुझं. फक्त नामाचं वर्णन या तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. तुकाराम महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्याची ताकद कोणाची असती तर ती फक्त संतांची असते. त्यामध्ये शेनाजी महाराज असोत, तुकाराम महाराज असोत की इतर कोणतेही संत असोत. हे विवेचन झालं. आता आपण बघूयात शेनाजी महाराजांचा तिसरा अभंग. शेना महाराज तिसऱ्या अभंगात म्हणतात, काही न करी रे मना चिंती चरणा विठोबाच्या,
ठाव नाही कल्पनेशी राशी सुखाची अमुप, पाहिले ते श्रीमुख नाशे दुःख महाताप, होईल की विसावा सुख जीवा शेना म्हणे. यामध्ये शेनाजी महाराजांनी काय सांगितले ते पाहूयात आपण. हे मना, तू विठ्ठलाचे चरण चिंतण्याखेरीज दुसरे काहीच करू नकोस, कारण विठ्ठलाच्या चरणांचे स्मरण करण्यापासून कल्पनेलाही थांग लागणार नाही. अशा अमर्याद सुखाची राशी तुला प्राप्त होणार आहे. विठ्ठलाचे ते सुंदर वदन पाहता क्षणी सर्व दुःखे व महाव्याधी नष्ट होऊन अंतःकरणास विश्रांती आणि जीवाला सुख समाधान लाभते, असे शेनाजी म्हणतात. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघी वस्ती कीजे. हे रामदास स्वामींचं चरण या ठिकाणी दिलेलं आहे. शेना महाराज आपल्या 4थ्या अभंगामध्ये म्हणतात, पांडुरंग दास म्हणतो सांभाळ ब्रिदास, नाही भाव अंगी भूषण मिरवितो जगी, व्रत आचरण नाही केले तुझे ध्यान, स्थिर नाही मन सदा विषयाचे धान. शेना म्हणे अपराधी सांभाळावे कृपानिधी. सगळं काही विठोबाच्या चरणी सोडून दिल्याच्या नंतर आपण कसं निश्चिंत राहावं या अभंगामध्ये संत शेनाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. ते म्हणतात, पांडुरंगाची प्रार्थना करीत शेनाजीने लीनतेने म्हणतात. लीनतेने यामध्ये एक सांगितले शब्द दिलेला आहे. लीनतेने म्हणजे नम्रतेने, एक आदर प्रती शेनाजी महाराज सांगतात, देवा मी तुझा दास आहे व दासाचा उद्धार करणे तुझे ब्रीद आहे. या ब्रीदाचा तू सांभाळ कर. आजवर माझ्या अंगी तुझा भक्तिभाव रुजला नाही, भक्तीचा पोकळ दिमाग मात्र मी जगात मिरवला. तुझे व्रत कधी आचरले नाही, कधी तुझे ध्यान केले नाही. सदोदित विषय भोगाची चटक लागल्यामुळे माझी मनोवृत्ती स्थिर नाही. मी तुझा अपराधी आहे, म्हणून हे दयानिधी माझे रक्षण कर. प्रथम पुरुषी संबोधनाने एक प्रकारे शेनाजीने सामान्य संसारी जनाची मनोव्यथा या अभंगात विशद केली आहे. ते म्हणतात, देवा मी माझा हा संसार मी माझा मानलेला आहे, मी अंगीकारला आहे, स्वीकारला आहे. हेच सर्व काही माझं धनदौलत आणि हा संसारच हा माझा जीवन प्रवास असा आपण समजलेला आहे. पण देवा हे काही म्हणलं तरी मी एक तुझा दास आहे. हे माझ्या एकट्याने संसार पेलत नाही, मी तुझा दास आहे. व हे दासाप्रती तुझं जे ब्रीद आहे, तू दासाला ज्याप्रमाणे संगोपन करतोस मुलाबाळाप्रमाणे, त्याप्रमाणे जे आपलं नातं आहे ते नातं टिकवण्याचं काम हे तुझं आहे. व तूच जशी दृष्टी देशील, जसा मार्ग दाखवशील, मी त्याच मार्गाने चालणार, हे तू मात्र विसरू नको, असं संत शेनाजी महाराज पांडुरंगाप्रती म्हणतात. शेनाजी महाराजांचा 5वा अभंग आपण घेत आहोत. ब्रह्मादिक पडती पाया, जे शरण पंढरी राया, मोक्ष मुक्ती लोटांगणी, उभ्या तिष्ठती अंगणी, सूर्यसुत शरणागत, येऊनी चरणी लागत, काया मने वाचा, शेना चरण शरण विठोबाचा. या ठिकाणी शेनाजी महाराजांनी पुढील भावार्थ सांगितलेला आहे. पंढरीनाथ विठ्ठलाचा महिमा एवढा अपरंपार आहे की प्रत्यक्ष ब्रह्मदेव व इतर सर्व देवादिक विठ्ठलाला शरण गेलेल्या भक्ताच्या पाया पडतात. अशा पावन भक्तांच्या अंगणात सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चारही प्रकारच्या मुक्ती लोटांगण घालून तिष्ठत उभ्या राहतात. या ठिकाणी सांगावंसं वाटते मित्रांनो, जो विठोबाचा वारकरी संप्रदाय आहे, या संप्रदायामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतात. हा त्या उच्च किंवा नीच व्यक्तीला पाया पडण्याचा हेतू हा नसून तो त्यातील देवत्वाला अंगीकार म्हणजे पाया पडणं, नमन करणं, हा त्याचा एक ध्यास आहे, असं शेनाजी महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात. इतकेच काय, सर्व प्राणीमात्रांचा काळ
सूर्य आणि संज्ञा यांचा पुत्र तो यमधर्म, तो सुद्धा विठ्ठल भक्ताच्या चरणी विनम्र होतो. शेणाजी म्हणतात, यास्तव मी कायाने, वाचाने व मनाने विठ्ठलाला शरण जात आहे. हरी आणि हर अर्थात विष्णू व शिव हे एकाच ईश्वराची दोन सगुणात्मक रूपे आहेत. विठूने श्री वाहिला देव राणा या समर्थोक्तीनुसार ही दोन्ही रूपे विठ्ठलाच्या पायी एकवटली आहेत. तुकोबांनी म्हटले, दोघे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे, ब्रह्मादी अन्य सर्व देव विठ्ठलाच्या शरणागत भक्ताचे दास आहेत, असा या ठिकाणी शेणाजींचा अभिप्राय आहे. विठ्ठलाचा काया वाचा मने शरण करून जाणाऱ्या चारी मुक्ती साध्य होतील व त्यास कळीकाळाचेही भय उरत नाही, अशी शेणाजी ठासून सांगतात. या ठिकाणी शब्द उद्गार केलेला आहे ठासून. ठासून म्हणजे हक्काने आणि एका आलुलकीने शेणाजी महाराज सांगतात की बाबा हे आपला जे विठोबाप्रती, देवाप्रती जो आपला संबंध आहे तो कसा आहे आणि कशाप्रती व्यतीत शेणाजी महाराज करतात हे आपल्याला त्यांनी आपल्या अभंगामधून सांगलेलं आहे. किती अधिकार संताचा असतो मित्रांनो, हे आपल्याला या शेणाजी महाराजांच्या अभंगातून समजतो. आपण यानंतर वळूया 6व्या अभंगाकडे. विटेवरी पाहिला सखा पांडुरंग, पापताप भंग होईल गा. वाढला विश्वास देणे हे देवाचे, विकल्प मनाचे जातील गा. कोळशाशी अग्नी वर्ण झाला शुभ्र, अज्ञानाचे अभ्र निवळी गा. शेणा म्हणे ऐसा लाभ आला हाती, मुखे नाम चित्ती गायीन गा. आपण भावार्थ या अभंगाचा पाहूयात. विटेवर उभा असलेल्या जिवलग सख्याची पांडुरंगाची नुसती दृष्टी भेट होता क्षणी सगळी पातके आणि अरिष्टे नष्ट होऊन जातील. कसे जातील मित्रांनो, बघा आता 1 महिन्याची आषाढी वारी असते. 1 महिना पायपीट करून करून वारकरी पायी पंढरपूरमध्ये जातात. फक्त त्यांच्या भेटीत विठोबाला, त्यांच्या मुखाला, चरणाला डोळा भरून पाहण्यासाठी. तिथे कोणता असा मोल खजिना ठेवलेला असतो की तोरून पायाला जाऊन पायी जाऊन तिथं आपल्याला हस्तगत करायचा असतो. त्यातलं ते नाही मित्रांनो. जे नातं देवाचं आणि भक्ताचं असते त्यामधील जे सलोखा आहे ते संत शेणाजी महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात. देवाच्या कृपेने अंतःकरणात श्रद्धा वाढेल आणि मनातले सर्व संशय दूर होतील. आगीत कोळसा जळला म्हणजे ज्याप्रमाणे त्याचा रंग पांढरा शुभ्र होतो, त्याप्रमाणे हृदयातील मलिनता पांडुरंगाच्या दर्शनाने मिटून हृदय निष्पाप होईल. बघा, यातील एक शेणा महाराजांनी एक मोलाचा संदेश दिलेला आहे. ते म्हणतात, ज्याप्रमाणे आगीमध्ये कोळसा टाकल्याच्या नंतर तो काळा कोळसा असतो, पण आगीमध्ये पडल्याच्या नंतर त्याचा कलर कसा होतो, तो शुभ्र पांढरा होत असतो. पांढरा म्हणजे तो झाला राखेत रूपांतरित झाला, पण काळ्याला कुठेतरी निरूपण आलं, कुठेतरी वेगळी पद्धत झाली ना, म्हणजे पांढरा झाला. म्हणजे त्याप्रमाणेच जर पांडुरंगाचं दर्शन झालं तर आपण जे केलेले काही कुकर्म असतील, जे आपले पाप असतील, ते नष्ट होण्यास फक्त एका पांडुरंगाच्या दृष्टीक्षेपाने आपलं ते पाप सगळं जळून नष्ट होते, असे संत शेणाजी महाराज सांगतात. आणि बुद्धीवरील अज्ञानाचे ढग हटून जातील. शेणाजी म्हणतात, पांडुरंगाचे नाम मनातल्या मनात आणि तोंडाने गात राहिल्याने असा अपूर्व लाभ मला प्राप्त झालेला आहे. बघा मित्रांनो, संत शेणाजी महाराजांना लाभ असा झालेला आहे, ते अनुभव आपल्याला शेअर करतात, सांगत आहेत. ते म्हणतात की मला कशाने लाभ झालाय की ते पूर्णपणे आषाढी वारी दरवर्षी करता करता पांडुरंगाचं सतत नाम आपले नित्य कर्म करत असताना सुद्धा त्या अखंडपणे एका देवाशी एक निष्ठ घनिष्ठ नातं त्यांनी ठेवून त्याप्रती विश्वासार्ह दाखवून शेणा महाराजांनी जे नातं निर्माण केलंय, आणि ते कशापुढे सांगतात की मनातल्या मनात आणि तोंडाने जर पांडुरंगाचं नाव घेतलं, जे मला प्राप्त झालं ते सुद्धा तुम्ही प्राप्त करून घ्या, असं समाजाप्रती एक कळवळीने संत शेणाजी महाराज सांगतात. यानंतर मित्रांनो आपण वळत आहोत 7व्या अभंगाकडे. म्हणवितो विठोबाचा दास, शरण जाईन संतास, सदा सुकाळ प्रेमाचा,
नाशे दुष्ट मळबुद्धीचा, ऐकता हरीचे कीर्तन, अभक्ता भक्ती लागे जाण, उभा राही कीर्तनात, हर्षडुले पंढरीनाथ, शेना म्हणे हेची सुख, नाही ब्रह्मयाशी देख. भावार्थ शेनाजी यापुढे सांगतात, शेनाजी सांगतात, मी स्वतःच विठोबाचा दास म्हणवितो व म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी संत मंडळींना शरण जात आहे. विठ्ठल भक्तीत सदैव प्रेमाचा सुकाळ असतो आणि त्या योगे दुष्ट बुद्धीची मलिनता पार नष्ट होऊन जाते. शेनाजी सांगतात, मी स्वतःला पांडुरंगांचा दास म्हणतो, पांडुरंगांचा नोकर म्हणतो, पांडुरंगांचा भक्त म्हणतो, पण तो सहजासहजी पांडुरंग भेटतो का? भेटतो कोणाप्रती? तर संताप्रती. संताप्रती या ठिकाणी सेना महाराजांनी पहिल्यांदा उद्घोष केलेला आहे, संत मंडळींना शरण जात आहे. तर मधला दुवा कोण आहे? भक्त आणि पांडुरंग यामधला, तर तो संत आहे. ज्याप्रमाणे एखादा संत भक्ती करून देवतुल्य आपण समजत असतो, असा संत जेव्हा आपल्याला भेटेल तेव्हा आपल्या जीवनाचा काहीतरी उद्धार होईल. याप्रमाणे शेनाजी महाराज सांगतात, विठ्ठल भक्तीत सदैव प्रेमाचा सुकाळ असतो आणि त्या योगे दुष्ट बुद्धीची मलिनता पार नष्ट होऊन जाते. इथे फक्त प्रेमानं जग जिंकता येते. प्रेमाचा सुकाळ हे फक्त वैष्णव भक्तीमध्ये असतो असं शेनाजी सांगतात. विठ्ठलांची कीर्तन ऐकल्यास जो भक्त नाही त्यालाही भक्तीची गोडी लागते. स्वतः पंढरीनाथ कीर्तनात उभा राहून आनंदाने डोलतो. हेच खरे सुख आहे की जे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा लाभत नाही. बघा मित्रांनो, ब्रह्मदेव जे सृष्टीचे पिता मानल्या जातात, त्यांना सुद्धा जर काय करावं लागते तर नामाचं स्मरण करून पांडुरंगाला शरण जावं लागते, तेव्हा कुठे त्यांचा उद्धार होतो, असं शेनाजी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. आपण वळूयात 8व्या अभंगाकडे. अंगीकार केला भर चालवी विठ्ठला, संती सांगितले ते हृदय धरिले, तारीला अजामिळ महापापी की चांडाळ, पतित पावन करी नाम हे जतन, वागवी अभिमान शेना म्हणे यातीहीन. या ठिकाणी शेनाजी महाराज सांगतात, देवा विठ्ठला कसाही असलो तरी तू माझा स्वीकार केला आहेस, तेव्हा तूच आता माझा सांभाळ कर बाबा. संतांनी जे जे मला शिकविले ते मी हृदयात बांधविले आहे. या ठिकाणी शेनाजी महाराज एक काकुळतीने आपल्या देवाला सांगतात, हे पांडुरंगा, मी तुझा दास आहे, मी तुला अंगीकारलो आहे, मी कसाही असो, किती हिंदीन असो, कोणत्या जातीचा असलो, वर्णाचा असो, कसाही असो, पण मी तुला आपलं मानलेलं आहे. तूच माझा सांभाळ कर. माझं सगळं जीवन तुझ्याप्रती मी व्यतीत करायला तयार आहे. तू मला मार्ग दाखव आणि मला तू चांगल्या पद्धतीने सांभाळ कर, असं शेनाजी महाराज सांगतात. त्यासाठी शेनाजी महाराजांनी संतांना भेटलेलं आहे, संतांनी भेटून भगवंताप्रती जाता येते, हे मधला एक दुवा शेना महाराजांनी सांगितलेला आहे. अजामिळासारख्या महापातकी चालाला सुद्धा तू उद्धार केलास. पाप्यांचा उद्धार करता म्हणून तुझे नाव पतित पावन पडले आहे, ते सुरक्षित राहू दे. शेनाजी शेवटी विनवितात, विठ्ठला, मी जरी हलक्या जातीचा असलो तरी माझी वरील विनंती ध्यानी घेऊन तू या भक्ताचा अभिमान बाळग. बरेच संत या ठिकाणी शेनाजी महाराजांनी जातीचा उल्लेख केलेला आहे. मी जरी हलक्या जातीचा असलो, ओबीसीचा असलो, तरी यामध्ये कसा जरी असलो तरी मी तुला स्वीकारलेला आहे. मित्रांनो, असा विचार जर केला तर शेनाजी महाराज एक सोडले तर संत चोखामेळा, संत जनाबाई, नरहरी सोनार, हे असे इतर समाजातील बरेच संत असे समाजातील होऊन गेलेले आहेत, जे खालच्या उच्च नीच दर्जाचे न मानता विठ्ठलाप्रती आपलंसं करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतलेला आहे. तर शेनाजी महाराज सांगतात, मी कसलाही जरी असलं तरी मी तुझा दास आहे. माझा अभिमान बाळगणं की मला दूर ढकलणं हे भगवंता तुझ्याप्रती आहे व तू मला चांगला मार्ग दाखव व मी तुझा दास आहे. हे असं वेळोवेळी शेनाजी महाराजांनी विनवून पांडुरंगाला सांगितलेलं आहे. आपण वळूयात 9व्या अभंगाकडे. ऐशी आवडी आहे माझ्या जीवा, तुझशी केशवा निवी दिली,
पांडुरंगा ऐसा वाट तशी जीवा, करावी संत सेवा अहिर्निशी. न लगे वित्त गोत वैकुंठी राहणे, सायुज्य सदनी चाड नाही. करुणा स्वरे शेना बाहतसे देवा, हेतू पुरवा आवडीचा. शेनाजी महाराज आपल्या पुढच्या 9व्या कवनामध्ये सांगतात त्याचा भावार्थ. हे पांडुरंगा केशवा, माझ्या मनात अशी आवड आहे, अशा प्रकारची तळमळ आहे की रात्रंदिवस संतांची सेवा करीत राहावे. बघा मित्रांनो, किती ओढ देवाप्रती शेनाजींची आहे, जे तुम्ही बघू शकता. मला धनदौलत लागत नाही, नात्या गोत्याची मला चाड नाही, वैकुंठवास दिलास तरी नको. बघा मित्रांनो, महाराज सांगतात मला वैकुंठवास सुद्धा नको, मला नात्या गोत्याची सुद्धा चाड नको, मला धनदौलत सुद्धा नको. दे तर काय, तुझं प्रेम दे, तुझं मुख दे आणि तुझ्या चरणाजवळ मला तर दास म्हणून घे, भक्त म्हणून घे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्या संसाराचा त्यागच काय, मला धनदौलत नको, वैकुंठ सुद्धा नको. वैकुंठात आज कोणाला जावं वाटत नाही मित्रांनो, पण वैकुंठ स्वर्ग सुद्धा नको म्हणण्याचा एक भाग आहे. स्वर्ग सुद्धा नको, जिथे काही कमी नसते. एकंदरीत जे सुख असते ते कोणतंही सुख मला नको, फक्त तुझ्या चरणाची आस मला आहे, असं महाराज आपल्या अभंगात सांगतात. फार काय सायुज्यता मोक्ष सदनात वास्तव्य सुद्धा मला नको. शेनाजी करुण स्वराने विठ्ठलाचा धावा करून म्हणतात, देवा माझे आवडीचे संत सेवेचे मनोरथ तू पुरवावेस. संत सेवेची महत्ता एवढी आहे की प्रत्यक्ष भगवान सुद्धा संतांच्या सेवेसाठी आसुसला आहे व त्यांच्यासाठी निर्गुणाचा सगुण बनला आहे, हे शेनाजी महाराज सांगतात. संत सेवेचा महत्वता एवढं सांगितलेलं आहे की मला ना स्वर्ग नको, ना धनदौलत नको, ना नातेगोते नको, ना मोठा संसार नको, मला काहीच नको. देवा भगवंता, मला फक्त संताचं चरणाची आस्था दे, मला तिथं जागा दे. जे शिडी तुझ्यापर्यंत येते ते शिडी मला मिळू दे, असं महाराज संत शेनाजी महाराज आपल्या पांडुरंगाला विनवण्या करत. यानंतर वळूयात मित्रांनो आपण शेनाजी महाराजांच्या 10व्या अभंगाकडे. ऐशी आवडे आहे जीवा, कै पाहिन केशवा, माझी पूर्वी वासना, सिद्धी न्यावी नारायणा. न लगे वित्त धन, मुखी नाम नारायण, शेना म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती. महाराज सांगतात, बा केशवा, तुला केव्हा पाहिन ही माझी वासना तू पुरवावीस आणि सिद्धीश न्यावीस. नुसती पुरवावीच नाही तर तिला पूर्ण करावी. शेनाजी महाराज सांगतात, मला धनसंपत्तीची हाव नाही, फक्त जिभेवर तुझा नामघोष पाहिजे. पांडुरंगा, तुझे नामस्मरण हेच दान मला सातत्याने घ्यावे रे. असे एक कळवळा पांडुरंगाप्रती महाराजांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवा मला काही नको, माझा एकच इच्छा आहे की मला जी वासना आहे, माझी जी इच्छा आहे ती मला पूर्ण करावी आणि ती सिद्धीस नुसतं पूर्ण करावी नाही तर शेवटापर्यंत न्यावी. माझं जेवढं आयुष्य असेल तू दिलेलं असेल तेवढं आयुष्य मला पूर्णपणे तुझ्या भक्तीमध्ये राहायचं आहे आणि तूच मला तारणहार आहेस, असं शेनाजी महाराज आपल्या या 10व्या कडव्यामध्ये 10व्या अभंगामध्ये महाराज सांगत आहेत. तर मित्रांनो, आपण असे हे अभंग क्रमशः वाचन आपण पुण्यतिथीपर्यंत करत आहोत. आज 10 अभंग झालेत. या पुढील अभंग आपण उद्या पाहूयात. रामकृष्ण हरी. जय संत शेनाजी महाराज की जय.